बातमी सगळ्यांना सतर्क करणारी। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत, त्यामुळे प्रचंड उकाड्यात होरपळलेल्या लोकांना काहीसा गारवा अनुभवायला मिळतोय। मात्र तरीही अनेक ठिकाणी ताप, थंडीच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसतंय। त्यात चिंता वाढवणाऱ्या झिका व्हायरसने देखील एंट्री केल्याचं समोर आलं। पाहूयात कुठे सापडले झिका व्हायरसचे रुग्ण आणि झिका व्हायरस म्हणजे नक्की काय आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो, या स्पेशल रिपोर्टमधून। ऐन पावसाळ्यात झिका व्हायरसचा धोका। पुण्यात झिकाचे रुग्ण सापडल्याने खळबळ। काळजी घ्या, आरोग्य जपा, झिकापासून बचाव करा। आधीच वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि पावसामुळे अनेक लोक ताप थंडीच्या आजारांनी त्रासून गेलेत। त्यातच आता भरीसभर म्हणून झिका व्हायरसनं डोकं वर काढलंय। पुण्यातील एरंडवणे भागात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या 13 वर्षाच्या मुलीमध्ये झिका व्हायरसची लक्षणं आढळल्याने चिंतेत भर पडली आहे। म्हणूनच पुणे महापालिकेनं उपाययोजना सुरू केल्यात। खरं तर एडिस इजिप्ती डासांमुळे झिकाची लागण होते। 80% रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत। झिकाची लागण एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे होत नाही। झिकाच्या रुग्णाचा चाबा घेऊन तोच डास दुसऱ्या व्यक्तीला चावल्यास झिकाचा धोका वाढतो। झिकाची लागण झाली असल्यास नेमकी काय लक्षणं आढळतात तेही पाहूया। ताप येणे, सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे, अंगावर पुरळ उठणे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराच्या आसपास पाण्याची डबकी साठवून न देणे, ज्याच्यामुळे डासाची उन्नती तिकडे होणार नाही। त्याचबरोबर घराच्या आसपास कीटकनाशकांचा वापर करणे, सैल कपडे वापरणे आणि अशा प्रकारे कपडे वापरणे की आपलं अंग पूर्णपणे झाकून गेलं असेल। त्याचबरोबर ज्या भागामध्ये झिका व्हायरसचा प्रादुर्भाव आहे अशा भागांमध्ये तुम्ही प्रवास करणं टाळावं किंवा अशा भागातून प्रवास करून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात राहू नये, हा खूप महत्त्वाचा सल्ला आहे। आता एडिस हा डास जो आहे तो छोट्या पाण्यात, कमी पाण्यामध्ये ब्रीडिंग होणारा डास आहे। त्यामुळे घरामध्ये अगदी 2 ते 5 ml पासून ते तुमच्या मोठ्या 10 ते 20 50 ml पर्यंतच्या पाणी साठ्यामध्ये एडिस या डासाची उत्पत्ती होऊ शकते। 5 ते 6 दिवसापेक्षा जास्त जर पाणी एकाच ठिकाणी राहिलं आणि तिथे आजूबाजूला डास असतील तर डासाची मादी अशा पाण्यामध्ये अंडी टाकते आणि त्याचे डास तयार होतात। ची लक्षणं जास्त नाहीये, ताप असतं, रॅश असते, पण प्रेग्नंट लेडीमध्ये हे फार डेंजरस इन्फेक्शन आहे। खरं तर कोणताही आजार टाळायचा असेल तर काळजी करत बसण्यापेक्षा आधीच काळजी घेणं हाच सर्वात मोठा उपचार असतो। घरात डास होऊ देऊ नका, मच्छरदाणीचा वापर करा, घरात जास्त काळ पाणी साठवू नका, घरांच्या खिडक्या दारांना जाळी लावा, घरात परिसरात स्वच्छता ठेवा। पावसाळा येताना वेगवेगळे आजार सोबत घेऊन येतो। जे आजार डासांपासून होतात त्या आजारांना आवर घालणं सहज शक्य आहे जर महापालिका आणि नागरिकांनी याची योग्य जबाबदारी घेतली तर। पाणी साठेल अशा ठिकाणी आणि अडगळीच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती झाली नाही तर झिका सारखे व्हायरस रोखता येऊ शकतात आणि त्यासाठी महापालिका आणि नागरिकांनी योग्य रीतीने काळजी घेणं हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।